Hello friends, yesterday we have started a lesson, The Song of Songs. The Song of Songs हा धडा आपण काल चालू केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शिकलो की तानसेन ह्या संगीतकाराने आपला तानपुरा सावकाश खाली ठेवला, परंतु ते दमलेले दिसत होते. राग दरबारीचे सूर, तो नाद त्या दालनामध्ये घुमतच होता. अकबर बादशहांनी अप्रतिम, अतिउत्तम असे त्यांचे कौतुक केले आणि म्हणाले की मी दररोज आपले गाणे ऐकतो, तरीसुद्धा माझे समाधान होत नाही. त्यावेळी तानसेन यांनी कृतज्ञतेने आपली मान खाली झुकविली आणि जगातला सर्वात सुंदर आवाज तानसेन यांचा आहे असे अकबर बादशाह म्हणाले. परंतु असे म्हणाल्यावर तानसेन म्हणाले की माझ्यापेक्षा सुंदर गाणारे कुणीतरी आहे. त्यावर अकबर म्हणाले की माझा नाही विश्वास बसत, मग तर त्यांना दरबारात बोलावलेच पाहिजे. तशी तुम्ही व्यवस्था करा. त्यावर तानसेन यांनी नकार दिला किंवा नकारात्मक मान हलवली आणि त्यांनी असे सांगितले की ते येणार नाही. दुसऱ्या कुणालाही खुद्द बादशहाने बोलावणं पाठवल्यावर नकार देतील असा कुणाचाही नकार ऐकून राग आला असता. परंतु अकबर बादशहा तसे नव्हते. ते वेगळे होते. त्यांना राग आला नाही. उलट ते बोलले की जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल किंवा तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जा. त्यावर तानसेन बोलले, हो, पण त्यांनी असे म्हटले की जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार असाल तर. त्यावर अकबर बादशाह म्हणाले की नाही, मी हिंदुस्तानचा बादशाह म्हणून येणार नाही. मी एक संगीताचा एक निस्सीम चाहता म्हणून येईन, राजा म्हणून येणार नाही. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होते ती व्यक्ती म्हणजेच दुसरे तिसरे कुणी नसून संत हरिदास होय. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि ते एकटेच राहत होते, एकांतवासात राहत होते आणि ते आपले जीवन जे आहे ते एकांतवासात व्यतीत करीत होते. ते दोघेही ज्यावेळेस त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा ते आपली घरातील रोजची कामे करत होते. ज्यावेळेस त्यांनी गाण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी त्यांचे गाण्याचे वय आता उलटून गेले किंवा ते आता गात नाही असे म्हणाले. त्यांचा आवडता शिष्यही त्यांचे मन वळवू शकला नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण काल आपला लेसन पाहिला. नाऊ वी विल स्टार्ट द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन. सी नेक्स्ट. हिज गुरु. आणि मग त्यांनी स्वतः तानसेन गुरुसमोर गाण्याचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक. आणि त्यांनी स्वतः गाणे गायचा प्रस्ताव ठेवला आणि गाणे गात असताना त्यांनी काय केलं, डेलिबरेटली म्हणजे मुद्दामहून त्यांनी एक चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. आणि ज्यावेळेस त्यांनी तो सूर जो होता तो सूर चुकीचा लावला होता किंवा त्यांनी गाणे हे चुकीचं म्हणायला सुरुवात केली त्यावेळेस दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन क्राईड हिज टीचर अमेज्ड. आणि त्यावेळेस तो सूर बरोबर नाही तानसेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेस ते गुरु म्हणजेच कोण तर संत हरिदास आश्चर्यचकित झालेले आणि मोठ्याने ओरडलेले आहेत किंवा आश्चर्यचकित होऊन ते ओरडले की हा जो तो सूर लावला आहे हा सूर बरोबर नाही आहे, चुकीचा आहे. व्हॉट हॅज हॅपन टू यू. काय झालं आहे तुला. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. आणि तानसेनला गुरु काय म्हणतायत किंवा संत हरिदास काय म्हणतायत हे समजलेच नाही आणि त्यांनी परत
पुन्हा एकदा तीच चूक केली, सेम मिस्टेक अगेन, म्हणजे परत एकदा त्यांनी ती चूक केलेली आहे. एक्झास्परेटेड म्हणजे काय, तर वैतागून, असं रागाने वैतागून. संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हॅड अँड सँग द राईट नोट. आणि मग वैतागून रागाने संत हरिदास यांनी काय केले, तर तानपुरा, टूक म्हणजे घेतला, टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड्स, तानसेनच्या हातातून तो तानपुरा घेतलेला आहे, आणि सँग द राईट नोट, आणि बरोबर त्यांनी योग्य तो सूर लावलेला आहे. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि ज्यावेळेस त्यांनी तो सूर लावला आहे किंवा ज्यावेळेस त्यांनी ते गाणं गायला सुरुवात केलेली आहे, ते पुढे गातच राहिले आणि ते गाणं पुढे त्यांनी चालूच ठेवलेलं आहे. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. आणि त्यांचे जे सूर लावले होते किंवा ते जे गाणं गात होते ते गाणं स्प्रेड म्हणजे पसरले, कुठे, तर ॲक्रॉस द फॉरेस्ट, पूर्ण अरण्यामध्ये, जंगलामध्ये, चोहोकडे ते गाण्याचे सूर असे पसरलेले आहेत किंवा गाण्याचा सूर सगळीकडे ऐकू जात होता. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जस्मिन. आणि कशासारखे, तर जे पहाटेची पहिली किरणं असतात, ग्लिमर, पहाटेची, डॉन म्हणजे पहाटेची जी पहिली किरणं असतात, किंवा मग फ्रॅग्रन्स ऑफ जस्मिन, जस्मिन जे फुल आहे त्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते सगळीकडं त्यांच्या गाण्याचे सूर जे आहेत ते असे पसरले होते. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड अँड द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि बोथ म्हणजे दोघे कोण, अकबर आणि तानसेन. अकबर आणि तानसेन ते गाणं जे आहे ते कसे ऐकत होते की कुणीतरी मोहिनी घातली, अगदी भारावून गेले होते ते, म्हणजे ते गाणं ऐकत असताना ते अगदी मग्न झाले होते गाणं ऐकण्यामध्ये. आणि त्याच वेळेस तानसेनच्या म्हणजे एम्परर रिअलाइज किंवा अकबर बादशहाला कळले की तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि तानसेन हे बरोबरच म्हणत होते की माझ्यापेक्षाही कुणीतरी चांगलं गाणार आहे, असं ते बरोबर म्हणत होते. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. आणि अकबर बादशहाच्या नंतर लक्षात आले की असेही संगीत असू शकते. दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस, असेही संगीत असू शकते, हे त्यांना माहीतच नव्हते. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. आणि त्यांनी असे जे गाणे आहे किंवा असे जे सूर आहेत, हे सूर त्यांनी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲज दे वॉक बॅक. आणि ज्यावेळेस परत ते चालले होते, परत जाताना, द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. आणि ज्यावेळेस ते परत जात होते त्यावेळेस बादशहाने काय केलं, तर ते शांत चालले होते आणि शांत चालत असताना मध्येच ते अचानक त्यांनी तानसेनला विचारलेले आहे, म्हणजे ते दोघंही शांत चालले होते, कुणीही एकमेकांशी बोलत नव्हते, आणि असे शांततेचं त्यांनी काय केलेलं आहे, भंग केलेला आहे किंवा ते मध्येच बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ब्रोक द सायलेन्स म्हणजे त्यांनी मध्ये बोलायला सुरुवात केली. टू आस्क तानसेन. आणि त्यांनी तानसेनला विचारलेलं आहे, व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. आणि त्यांनी तानसेनला हा प्रश्न विचारलेला आहे की आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही उस्तादजी, म्हणजे उस्तादजी तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे गायला हवं किंवा का गाऊ शकत नाही. व्हाय कांट यू सिंग लाईक हिम, तुम्ही त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही, असा प्रश्न अकबर बादशहांनी विचारलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. तानसेन स्माइल्ड शहनशाह. तानसेन हसले आणि काय म्हणाले, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड. मी आपल्या हुकमावरून गातो. कमांड म्हणजे हुकूम देणे किंवा कमांड म्हणजे सांगणे किंवा आज्ञा देणे. मी आपल्या आज्ञेवरून गातो.
द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. आणि ती कुणाची आज्ञा असते, कुणाचा हुकूम असतो, तर हिंदुस्तानचा जो बादशाह आहे, एम्परर बादशाह, त्या बादशहाचा तो हुकूम आहे आणि त्या हुकुमावरून मी गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इव्हन किंग्स गॉड. आणि पण ते जे गुरुजी आहे म्हणजे संत हरिदास आहे, ते जो स्वामी आहे किंवा राजांचाही जो स्वामी आहे त्यांच्यासाठी गातात. म्हणजेच ते कुणासाठी गातात, द मास्टर ऑफ इव्हन किंग्स, राजांचेही जे स्वामी आहेत त्या स्वामींसाठी. म्हणजेच कोण ते स्वामी, तर गॉड म्हणजे ईश्वर, ते ईश्वरासाठी गातात. सी द लास्ट पॅराग्राफ. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ्स ऑफ हिज सोल. आणि त्यांचे जे गाणे आहे ते गाणे कुठून येते, तर डेप्थ्स ऑफ हिज सोल, त्यांच्या सोल म्हणजे आत्मा आणि डेप्थ म्हणजे खोली किंवा अंतरात्म्यातून त्यांचे जे गाणे आहे ते त्यांच्या अंतरात्म्यातून येते. फ्री अँड अनसेक फॉर. आणि ते कसे असते, फ्री मुक्तपणे आणि अनसेक्ट स्वच्छंदीपणे असं ते गाणं असतं. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. आणि माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी. ब्युटिफुल म्हणजे सुंदर अँड डिवाईन म्हणजे दैवी किंवा असं अलौकिक असं. तर हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. माझं जे गाणं आहे ते गाणं सुंदर आणि दैवी असेल अशी अपेक्षा मी कशी करणार, असं तानसेन अकबरांना म्हणतायत. Student, here our lesson is over. See, some new words are there. First word is exasperated, means irritated, angry. म्हणजेच काय, angry म्हणजे संतापणे किंवा रागावणे, वैतागणे. Second one is hypnotized, म्हणजे captured full attention, म्हणजे पूर्ण असं लक्ष देऊन, म्हणजेच थोडक्यात समरस होऊन, संमोहित करणे. नेक्स्ट वन इज डिवाइन, ऑफ ऑर लाईक गॉड. डिवाइन म्हणजे दैवी असं. सी, some extra questions are there from the passage. First question is, what was the name of musician? Now we learned the lesson. The name of musician was Tansen. Tansen was the name of musician. The second question is, what was the name of the emperor? राजाचं नाव काय होतं किंवा the name of the emperor was Akbar किंवा Akbar was the name of the emperor. Third question, who was the Tansen's music teacher? तानसेनचे म्युझिक टीचर कोण होते? Answer, संत हरिदास. Sant Haridas was the Tansen's music teacher. Next question, the rag that the exhausted musician was singing. Exhausted म्हणजे थकलेले जे म्युझिशियन होते ते कोणता राग गात होते, तर राग दरबारी. All these questions are from the lesson. Now here our lesson is over.